बारामती मतदारसंघातून मुलीला लोकसभेच्या रिंगणात उतरवण्यासाठी भाजपाचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी तयारी केली होती। एकीकडे शरद पवार, दुसरीकडे विजय शिवतारे आणि आता तिसऱ्या बाजूने हर्षवर्धन पाटील हे विरोधात असल्याने अजित पवारांनी मंगळवारी थेट फडणवीसांची भेट घेत पाटलांसोबतचा तिढा सोडवण्याची विनंती केली होती। बुधवारी फडणवीसांनी पाटलांना चर्चेसाठी बोलावले होते। चर्चा झाली, मात्र खरंच तोडगा निघालाय का हा प्रश्न इथं नेमका उपस्थित होतो। हर्षवर्धन पाटलांचं दुखणं काय त्याबाबत आपण या कार्यक्रमात चर्चा करूया। हर्षवर्धन पाटलांनी या बैठकीनंतर अजित पवारांवर नाराजी व्यक्त केली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विजयी करायचे आहे। आपली महायुतीवर नाराजी नव्हती, महायुतीचे सरकार आहे, त्यामुळे तसे वातावरणही तयार झाले पाहिजे। यामुळे कार्यकर्ते देखील काम करतील। अजित पवारांशी चर्चा झाली पाहिजे अशी भूमिका फडणवीस यांच्याकडे मांडल्याचं पाटील यांनी सांगितलं। नाराजी माझी महायुतीच्या बाबतीत माझी नाराजी नव्हती, नाराजीचा विषय नाही। कार्यकर्त्यांच्या ज्या भावना आहेत, जो काही स्थानिक लेवलचे जे प्रश्न असतात, त्या प्रश्नांच्या बाबतीमध्ये ज्यावेळेस काम करायचंय म्हणल्यानंतर महायुतीचं सरकार आहे, मग महायुतीचं सरकार आहे म्हणल्यानंतर महायुतीचं वातावरण पण निर्माण झालं पाहिजे आणि ही सगळ्याची जबाबदारी आहे। हर्षवर्धन पाटील हे जेव्हापासून भाजपामध्ये आले आहेत तेव्हापासून ते अत्यंत समर्पित वृत्तीने काम करत आहेत। त्यांनी कायमच भाजपा पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत। त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांच्यासारख्या नेत्याचं नेतृत्व मोठं झालं पाहिजे, ही पक्ष म्हणून भाजपाची जबाबदारी आहे, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हर्षवर्धन पाटलांच्या भेटीनंतर केलं। पाहूया। त्यांची नाराजी नव्हती, त्यांचे काही प्रश्न नक्कीच होते, कारण एवढे वर्ष जेव्हा अमोरासमोर लढतो त्यावेळी निश्चित त्यांचे काही प्रश्न असतात। ते प्रश्न सोडवण्याचं मी पूर्ण आश्वासन दिलं आहे। त्यातल्या काही अडचणी आम्ही सोडवलेल्याही आहेत। मला पूर्ण विश्वास आहे, कारण हर्षवर्धन पाटील जेव्हापासनं भारतीय जनता पक्षामध्ये आले आहेत त्यांनी सातत्याने भारतीय जनता पक्ष मोठा करण्याचा प्रयत्न केलेला आहे। पक्षाच्या प्रति समर्पित भावनेने ते त्या ठिकाणी काम करतात आणि त्यांच्यासारखं नेतृत्व हे मोठं झालं पाहिजे, ही भारतीय जनता पक्षाची जबाबदारी आहे। म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की मला पूर्ण विश्वास आहे, पूर्ण ताकदीने हर्षवर्धन पाटील हे आमच्या महायुतीच्या उमेदवाराचं काम करतात। लोकसभेच्या पार्श्वभूमीवर ही नाराजी अजित पवारांना परवडणारी नाही, त्यामुळे थेट देवेंद्र फडणवीस यांनी हर्षवर्धन पाटील यांच्याशी बुधवारी चर्चा केली। यानंतर प्रसार माध्यमांशी पाटलांनी संवाद साधला। महायुतीबाबत आपली नाराजी नसल्याचं त्यांनी म्हटलं आणि दमदाटीची भाषा करण्यात आलेली अशी तक्रार त्यांनी केली। महायुतीचा धर्म सगळ्यांनी पाळला पाहिजे, फक्त एका पक्षाने महायुतीचा धर्म पाळण्याची गरज नाही, असं म्हणत पाटलांनी अप्रत्यक्षपणे अजित पवार गटाला सुनावलं। दरम्यान हर्षवर्धन पाटील आणि त्यांची कन्या अंकिता पाटील यांनी फडणवीसांची भेट घेतली होती। भेटीनंतर दोघे काय म्हणाले पाहूयात। नाही, आज पहिली बैठक झाली। याच्यानंतर आमचे जे प्रमुख कार्यकर्ते आहेत त्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या बरोबर सुद्धा बैठक होणार आहे आणि त्याबरोबर आम्ही ही पण भूमिका मांडली की उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या बरोबर पण चर्चा होणं गरजेची आहे आणि जे काही विषय आहेत, शेवटी या सगळ्या महायुतीमध्ये प्रत्येकाच्या ज्या भूमिका आहेत त्या भूमिकेच्या संदर्भामध्ये बैठक होणं गरजेचं आहे आणि ती बैठक घ्यायचं आणि कार्यकर्त्याच्या सोमेत बैठक घ्यायचं हे माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी मान्य केलेलं आहे। नाही, आम्ही आमची भूमिका आहे, आम्ही आमच्या कार्यकर्त्यांची भूमिका आहे, कार्यकर्त्यांचं म्हणणं जे आहे ते आज आम्ही साहेबांसमोर मांडलेलं आहे आणि निश्चित पद्धतीने सकारात्मक पद्धतीची चर्चा आणि सकारात्मक पद्धतीचं आश्वासन हे आम्हाला देण्यात आलेलं आहे। दरम्यान हर्षवर्धन पाटील यांचं दुखणं काय पाहूयात ग्राफिकच्या माध्यमातून। अजित पवारांसोबत काम करावं लागणार हे त्यांचं दुखणं आहे। इंदापुरामध्ये सध्या दत्ता भरणे वरचढ आहेत। हर्षवर्धन पाटीलही विधानसभेसाठी इच्छुक आहेत। उमेदवारी मिळण्याबाबत हर्षवर्धन संभ्रमात आहेत। दत्ता भरणेंकडून हर्षवर्धन पाटील दोनदा पराभूत झालेत। उमेदवारी मिळाल्यास अजित पवार कुणासोबत, हर्षवर्धन यांना याची चिंता आहे। हर्षवर्धन प्रसंगी मुलीसाठी उमेदवारी मागू शकतात। दरम्यान हर्षवर्धन पाटील आणि पवार कुटुंबियांचा संघर्ष नेमका काय, त्याचा इतिहास काय पाहूया।
शरद पवारांनी 1991 मध्ये शहाजीराव पाटलांचं लोकसभेचं तिकीट कापलं. काकांमुळे पुतण्याला संधी मिळाली. पाटील पवार संघर्षाची सुरुवात झाली. 1994 मध्ये हर्षवर्धन पुणे जिल्हा परिषदेसाठी इच्छुक होते. अजित पवारांचा हस्तक्षेप झाला आणि काँग्रेसनं पाटलांचं तिकीट कापलं. त्यानंतर पाटील अपक्ष लढले आणि विजयी सुद्धा झाले. 1995 मध्ये हर्षवर्धन विधानसभेसाठी इच्छुक होते. मात्र काँग्रेसने पुन्हा तिकीट कापले, मात्र ते अपक्ष विजयी झाले. 2014 आणि 2019 मध्ये दत्ता भरणे यांना अजित पवारांकडून बळ देण्यात आलं. परिणामी 2014 आणि 2019 मध्ये दत्ता भरणे पाटलांविरोधात विजयी झाले. काही दिवसांपूर्वी इंदापूरमधील अजित पवार गटाच्या एका पदाधिकाऱ्याने हर्षवर्धन पाटील यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. तसेच त्यांना मतदारसंघात फिरू देणार नाही अशी धमकीची भाषा वापरली होती. या प्रकारानंतर हर्षवर्धन पाटील यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून चिंता व्यक्त केली होती. तर हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील यांनी राष्ट्रवादीचा संबंधित कार्यकर्ता आणि अजित पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. त्यामुळे बारामतीमध्ये अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्यात सुप्त तणाव निर्माण झाला होता. हर्षवर्धन पाटील उघडपणे नाराजी व्यक्त करत नसले तरी येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांच्या नाराजीचा फटका बारामतीच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना बसण्याची शक्यता आहे. दरम्यान हर्षवर्धन पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर कार्यकर्त्यांच्या भावना आहेत, आपण नाराज नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. मात्र खरंच या बैठकीतून तोडगा निघालेला आहे का आणि हर्षवर्धन यांचं दुखणं कमी झालं आहे का हे येत्या काळात स्पष्ट होणार. आजच्या जेम विशेषमध्ये इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.